कसं आहे पब्लिक, तर आज आपल्या मित्राच्या शेतात केळी लावायची होती, त्यासाठी त्याच्या शेतात आलो. तर अगोदर बघितलं तर केळीचं रोप कमी आणि रान जास्त दिसू लागलं. बरं जाऊ द्या म्हणलं, मग अगोदर इकडे आला वासराला पाणी पाजून घ्यावं म्हणलं, पण वासरानं काय पाणी पिलं नाही. मग आपले पकड पाणी घेतले आणि निघालात बघा इकडे केळीच्या आपल्या रानात. तिकडे थोडीशी पाईपलाईन राहिली तेवढी करून घेतली आणि एवढ्या चिखलातून बघा गाडी फक्त शेतकऱ्याचीच मुलं चालवू शकते, तर शहरातले मुलं नाहीत चालवू शकत. मग काय बकेट आणि भावाच्या डोक्यावर टाकी दिली आणि आलात. आता बकेट आणि टाकी यासाठी असते की केळी लावायच्या अगोदर का त्या उडत पाणी टाकावं लागते. मग हे चालू होतं बघा, इथे एवढ्या मोठी नदी होती, आता नदीतून उडी मारली कशी बशी आणि एकदा चालू बघा इकडं. मग आता केळीचं रोप आपण जास्त आणून ठेवलं होतं आणि रानात लावायचं होतं, तर रोप बरोबर जेवढं रान आहे तेवढंच आणलेलं असतं, त्यामुळे रोप खराब होऊ द्यायला जमत नाही. मग त्यासाठी अगोदर लाईट आलती, मग टाकी भरून घ्यावं म्हणलं. मग त्यासाठी भावाने अगोदर टाकी भरून घेतली आणि पाईप जिथल्या तिथे लावून टाकला आणि केळी लावण्यासाठी माप टाकून घेतलं बघा. 5 फुटातलं माप असतंय. मग त्यात जाऊ द्या म्हणलं, आपल्या पेपरला जावं. मग गावात आलो आणि आपल्या मित्राला घेतलं आणि पेपरला आलो शिरसाळ्यात. अगोदर आपल्या बँकेत थोडं काम होतं, मग तेवढं काम करून घ्यावं म्हणलं आणि काम करून बाहेर आलो. तर इकडे आपले मित्र बघा मांजरीसोबत दुसरंच काहीतरी करीत होते. हे नमुने कधी काय करतील याचं काय सांगता येत नाही बघा, त्यामुळे ह्याचा विश्वास नाही ठेवला पाहिजे. ते मांजर पण म्हणत असेल की दर मैं फस गया इन लगो की जगह. ते बघा ते तसं ठेवलं आणि कॉलेजवर आला. तर आज आपल्या इंटरव्ह्यूला थोडा वेळ होता, मग त्या कसं बसं कॉलेजमध्ये आलो, प्रॅक्टिकल लिहून दिलं बघा. व्हिडिओ आवडला तर फॉलो करा.